शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील दौरा करण्यासाठी जितेंद्र आव्हाड जे आहेत ते आलेले आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही कोणत्या कोणत्या भागाची पाहणी केली आणि विशेषतः आपण जर पाहिलं तर हा जो पूर्ण परिसर बघितला त्या ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई या ठिकाणी पाहायला मिळते। नाही, सरकारने त्वरित जिल्ह्यातली काही गावं, काही तालुके हे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करावेत। टँकरची सुविधा सुरुवात करावी। पाणी नाही लोकांना प्यायला। लोक लांब लांबनं 10-10 किलोमीटरवरनं 2-2 हंडे घेऊन येतात आणि घर चालवत आहेत। अतिशय भीषण परिस्थिती आहे आणि आज म्हणजे आता डिसेंबर अखेरीस ही परिस्थिती आहे। अजून तर पावसाळ्याचे 7 म्हणजे पावसाळ्याला 6 ते 7 महिने बाकी आहेत। यावेळेस पाऊस पडलेला नाही हे शासनाला माहिती आहे। परिस्थिती कशी असेल याचा राज्य सरकारने दूरदृष्टीने विचार करायला होता। आत्तापर्यंत सरकारतर्फे टँकरची व्यवस्था होणं क्रमप्राप्त होतं, पण सत्तेच्या धुंदीत आणि त्या सत्तेच्या भांडणामध्ये कुरघोडी करण्याच्या ह्याच्यात यांना वेळच मिळत नाही। खरं तर पावसाळा संपल्यानंतर 2 महिने, अवघ्या 2 महिन्यानंतर या ठिकाणी जी चाहूल आहे ती तहानाची या ठिकाणी भासण्यास सुरुवात होते। खरं तर बघितलं तर पूर्ण मुंबईला पाणी पुरवठा या भागातून केला जातो, परंतु या भागातील जे नागरिक आहेत, जेव्हा मी आलो आहे, मी पक्षात असो नाही तर विरोधी पक्षात असो, मी नेहमी सांगतो की शहापूरला सर्वात जास्ती पाणी असलं पाहिजे। का शहापूर आणि इगतपुरी हे 2 तालुके असे आहेत की इथनं मुंबईला पाणी पुरवठा केला जातो, इथनं ठाण्याला पाणी पुरवठा केला जातो। आता तुम्ही शहरांची ताण भागवायची, मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांची ताण भागवणारा शहापूर आणि इगतपुरी हा मात्र उपाशी राहतो। त्यांची तहानच भागत नाही। काहीतरी व्यवस्था करावी ना। जेव्हा म्हणजे वैतरणासारखं एक धरण बांधलं जातं, आता मिडल वैतरणा बांधलं गेलं, हजारो कोटी रुपये येतात। इथे कोल्हापूर टाईप बंधारे बांधावेत, साठण बंधारे बांधावेत। काही पाणी अडवण्याचा काही कार्यक्रम कधी घेतलेलाच नाही। अनेकदा जर आपण बघितलं, आज तुम्ही अक्षरशः गावामध्ये जाऊन नागरिकांची भेट घेतली, नागरिकांची आपण चर्चा केलेली आहे, नागरिकांचं काय म्हणणं आलं? नाही, नागरिक आता म्हणतात की साहेब पाणीच नाही, पाण्याची काहीतरी व्यवस्था करा। त्या आपण कुठल्या त्या ह्याच्या बिवलवाडी नावाच्या गावामध्ये गेलेलो, तिथल्या सरपंचांनी एकेकाळी मनोहर जोशी मानसला राहिलेला असताना त्यांना पकडून घेऊन गावात चालत नेलं होतं। तर त्यांचं म्हणे मुख्यमंत्री चालत गेले तरी काय कामात झाली नाही गावाची। आणि हा जिल्हा तर मुख्यमंत्र्यांचाच आहे, त्याच्यावरती बोलणं काही हे नाही आहे, पण मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं एवढी अपेक्षा असतेच प्रत्येकाची की मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे। आणि मेन म्हणजे इथल्या पाण्याची टंचाई कशी दूर होईल मला वाटतं फार काही विचार करण्याची गरज नाही। 3-3, 4-4 धरणं आहेत आजूबाजूला। त्यांना काय त्यांच्यातनं पाणी घ्यायचं, थोडंसं साठवायचं, थोडंसं बांधायचे, आपोआप थोडीशी वॉटर टेबलवरती जाईल। सगळ्या सोयी करता येतात, फक्त करण्याचं गरिबाकडे लक्ष देणं हे सध्या आपलं कामच नाही ना। आपल्याला मोठ्यांची कामं आहेत, छोट्यांकडे कोण लक्ष देईल? 20% थोडी देणार आहेत ते, मोठे देतात 20%। अनेक अजून जे बाकीचे समजा बस स्टँड झाला शहापूर भागातील किंवा आरोग्य, आता मी आरोग्य तर मी सांगितलंच की तानाजी सावंतांना हाक देत आहेत पायऱ्या, अहो साहेब या, साहेब या, साहेब या। जिल्हा रुग्णालय अतिशय उत्तम मानलेलं आहे, अतिशय उत्तम। दररोज 150 पेशंटची OPD आहे। 150 कोण आहेत पेशंट? सगळे आदिवासी। काय भागच आदिवासी आहे, खार्डी आणि परिसर तो आदिवासींचाच आहे। आणि पार वाड्यावरनं लोक येतात इथे। आता एवढी सगळी वास्तू उभी आहे, सेवा देण्यासाठी सगळं तयार आहे। मंत्री महोदयांकडे उद्घाटनाची तारीख मागायला गेलेली फाईल 3 महिने पडून आहे। मंत्री महोदयांना वेळच नाही, ते कुठल्या कामात बिझी असतात देवास ठाऊक। मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालायला पाहिजे। अरे तयार आहे तर घ्या ना उद्घाटन करून। आणि त्यांच्याच हस्ते एक भूमिपूजन करण्यात आलं होतं बस स्टँडचा, आणि तो अजूनही या ठिकाणी मोडक्या अवस्थेत आहे। कसं आहे की या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। मला वाटतं की आता आम्ही निवडून आणलेले आमदार
हे आता शिंदे साहेबांबरोबरच आहेत जवळजवळ. म्हणजे ते अजितदादांबरोबर गेले म्हणजे ते देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंबरोबरच गेले ना. तर ह्या आमदारांनी जाऊन शिंदे साहेबांकडे बसलं पाहिजे की साहेब तुम्ही शब्द दिलेला मला. मी आता ती बघितली अवस्था, अख्ख्या म्हणजे तालुक्याच्या परिसरामध्ये एस टी गाड्या तिथनंच सुटतात, शाळेतली पोरं तिथेच येऊन उभी राहतात. एक बस जर 1.5 आणि 2 तास उशिरा सुटली तर कशी काय पोरं शाळेत जायची, कशी काय शिकायची. शिक्षणापासून वंचित ठेवणं हे सर्वात मोठं पाप आहे, कारण का आपण एका पिढीला मारत असतो. ह्याच्यात गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे. हे टिंगलटवाळी करण्याचा विषयच नाही आहे. शासनाने या भागामध्ये पाणी टंचाई दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे तात्काळ? तात्काळ पहिल्यांदा टँकर सप्लाय सुरू करा. हे काय म्हणजे नैसर्गिक आहे, हे काय तुमच्यावर आरोप नाही आहे. काय तुम्ही पाऊस पडत नाही, तुम्ही काय एवढे मोठे देव नाही झालेत पाऊस पडायला, असं काय तुमच्यावर, म्हणून मी तुमच्यावर आरोप करत नाही. तुम्ही पण माणूसच आहात. त्या माणसाने दुसऱ्याला असलेली तहान ओळखली पाहिजे ना, आणि दूरदृष्टी असली पाहिजे की यावर्षी पाणी कमी पडलं आहे, पावसाळा कमी पडला आहे, त्यामुळे ह्या भागामध्ये टंचाई असणारच, हे गृहीतच धरायला हवं होतं. एव्हाना सगळ्या सोयी, तहसीलदाराचे दौरे, पीक पाणी, आणेवारी सगळं करायला पाहिजे होतं ना. कुठे? तर मी विचारलं तहसीलदार येऊन गेले का, म्हणले कोण नाही आलं. वेळच नाही ना आपल्याला कलेक्शनच्या नाद्यात. नक्कीच या ठिकाणी एक मोठा आरोप, कलेक्शनच्या नाद्यामध्ये या ठिकाणी सर्व कामं जी आहेत ते रखडून पडलेली आहेत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर जितेंद्र आव्हाड साहेबांनी या ठिकाणी टंचाईग्रस्त भागाचा दौरा केला. त्या ठिकाणी जे तहानलेली लोक आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत का तात्काळ या ठिकाणी कमीत कमी टँकरची पाणी पुरवठा या ठिकाणी लवकरात लवकर करण्यात यावी आणि आरोग्यासाठी जे दवाखाना बांधण्यात आलेला आहे तो दवाखान्यासाठी लवकरात लवकर तो दवाखाना सुरू करण्यात यावा आणि बस स्टँडचा जो काम थांबलेला आहे तो तात्काळ सुरू करण्यात यावा, अशी सर्व मागण्यांच्या वरती या ठिकाणी जितेंद्र आव्हाड साहेबांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि लवकरात लवकर या भागामध्ये टंचाईग्रस्त भागामध्ये पाण्याची तात्काळ पुरवठा या ठिकाणी करण्याची मागणी या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. अनिल वर्मा, एबीपी माझा, शहापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.